वेलकम टू इझी क्लासेस. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इक्वेशन इन वन व्हेरिएबल क्लास 8 प्रॅक्टिस सेट 12.1 क्वेश्चन सेकंड पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर सेकंड इज सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचं आहे. त्यापूर्वी आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट माहीत पाहिजे. म्हणजे इथं पहा, हे आहे LHS आणि हे आहे RHS आणि मध्ये इक्वल टूचं साईन आहे. मध्ये कशाचं साईन आहे? इक्वल टूचं. ज्यावेळेस प्लस टर्म हे LHS टू RHS ट्रान्सपोज होईल ते होणार मायनस, आणि मायनस टर्म ज्यावेळेस एक साईड टू अनॉदर साईड काय होणार? ट्रान्सपोज होणार. त्यावेळेस त्याचं साईन बदलणार. म्हणजे पॉझिटिव्ह बिकम निगेटिव्ह अँड निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. लाईक दिस, ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लाय आहे, एखादी टर्म मल्टिप्लाय आहे, ती जर LHS टू RHS और RHS टू LHS ट्रान्सपोज होणार तर ती डिवाइड होणार आणि डिवाइड मल्टिप्लाय होणार. कम टू द क्वेश्चन नंबर सेकंड. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचं आहे. पहिलं इक्वेशन आहे 17p - 2 इज इक्वल टू 49. तर पहिल्यांदा पहा, इथे -2 आहे. ज्यावेळेस -2 ट्रान्सपोज होईल म्हणजे दुसऱ्या साईडला जाईल तर ते +2 होईल. सो विच इज इक्वल टू 49 ॲज इट इज लिहून घेणार आणि हे -2 होणार +2. हे 17p ॲज इट इज राहणार. तर आता हे कॅल्क्युलेशन करायचे आपल्याला RHSला. 49 + 2 इज इक्वल टू 51 आणि हे 17p ॲज इट इज. आता पहा, हे पीला हे 17 मल्टिप्लाइंग आहे आणि ज्यावेळेस मल्टिप्लाइंग ट्रान्सपोज होतात म्हणजे दुसऱ्या साईडला जातात तर ते काय होणार? डिवायडिंग होणार. म्हणजे हे 51 आणि हे 17 इथे मल्टिप्लाय आहे, ते काय होणार? डिवाइड. सो p इज इक्वल टू हाऊ मच? आपल्याला माहिती आहे 17च्या टेबलमध्ये 51 येतात. 17 3 जा 51. सो दॅट आपली पीची व्हॅल्यू जी आली ती 3 आली. हे झालं आपलं फायनल ॲन्सर. कम टू द क्वेश्चन नंबर सेकंड. 2m + 7 इज इक्वल टू 9. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा 9 ॲज इट इज लिहून घेऊ आणि इथे पहा +7 आहे. प्लस ज्यावेळेस ट्रान्सपोज होतो LHS टू RHS और RHS टू LHS तर त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह होते. म्हणजे इट बिकम -7 आणि इथे 2m ॲज इट इज राहणार आहे. विच इज इक्वल टू 9 - 7 इज इक्वल टू 2 आणि इथे 2m ॲज इट इज. आता हे जे 2 आहे हे mला मल्टिप्लाइंग आहे. वेन मल्टिप्लाइंग ट्रान्सपोज इट बिकम डिवायडिंग. तर काय होणार? हे इथे मल्टिप्लाय आहे, ते काय होणार? डिवायडिंगला जाणार. तर mची व्हॅल्यू काय येणार? 2च्या टेबलमध्ये 2 हे 1 नंबरला आहे. सो 2 1 जा 2. mची व्हॅल्यू आली 1. कम टू द इक्वेशन नंबर 3. 3x + 12 इज इक्वल टू 2x - 4. तर इथे पहा 3x आणि 2x हे सेम टर्म्स आहे. यांना काय करू? कंबायनिंग करू. म्हणजे काय करू आपण? इथे 3x ॲज इट इज घेऊया आणि हे 2x आहे हे ट्रान्सपोज करूया RHS टू LHS. तर इथे पहा, हे +2x आहे, हे होणार -2x विच इज इक्वल टू हे -4 ॲज इट इज राहणार आहे. बट इथे पहा +12 आहे. +12 ज्यावेळेस ट्रान्सपोज होणार दुसऱ्या साईडला जाणार तर ते +12चे होणार -12. इथे पहा 3x - 2x हे होणार 1x. 1xला आपण फक्त x लिहितो इज इक्वल टू. आता दोन्ही जे नंबर्स आहे हे निगेटिव्ह आहे म्हणजे मायनस आहे, तर यांची ॲडिशन करणार आपण. 12 + 4 हे होणार 16 आणि मोठ्या नंबरचं साईन देणार. 12 हे बिगर नंबर आहे, त्याचं साईन आहे मायनस म्हणजे मायनस. एक्सची व्हॅल्यू आली -16. नाऊ कम टू द क्वेश्चन नंबर 4. तर पहा, इथे क्वेश्चन नंबर 4 मध्ये आहे 5 मल्टिप्लाय बाय ब्रॅकेटमध्ये x - 3 आहे इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय ब्रॅकेटमध्ये x + 2 आहे. इट मीन्स दॅट 5ने आपल्याला xलाही मल्टिप्लाय करायचं आहे आणि 5ने -3लाही मल्टिप्लाय करायचं आहे. तसंच 3ने आपल्याला xलाही मल्टिप्लाय करायचं आहे
आणि +2लाही मल्टिप्लाय करायचं आहे. तर हे ब्रॅकेट सॉल्व करूया. पहा 5 इंटू एक्स 5x झालं आणि 5 इंटू -3 पहा प्लस मायनस ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन होईल त्यावेळेस याचं साईन येणार मायनस. 5 3 जा 15 इज इक्वल टू 3 इंटू एक्स हे होणार 3x आणि इथं पहा 3 2 जा 6 म्हणजे +6 इथं राहणार. नाव आता पहा हे 5x आणि 3x हे काय आहे लाईक टर्म्स आहे, त्यांना कंबायनिंग करूया. म्हणजे 5x ॲज इट इज घेऊया आणि हे 3x म्हणजे हे +3x आहे. ज्यावेळेस ट्रान्सपोज होणार म्हणजे दुसऱ्या साईडला जाणार त्यावेळेस ते -3x होणार. -3x इज इक्वल टू येथे हे 6 ॲज इट इज राहणार आहे म्हणजे 6 ॲज इट इज आणि व्हेन -15 ट्रान्सपोज ज्यावेळेस -15 ट्रान्सपोज होईल म्हणजे दुसऱ्या साईडला जाईल तर ते +15 होणार. +15 5x - 3x याची व्हॅल्यू किती आली 2x इज इक्वल टू आता पहा 15 + 6 हे किती आले 21. सो दॅट आता हे जे x जे आहे ना xला हे 2 मल्टिप्लाय आहे. 2 इज मल्टिप्लाइंग. व्हेन मल्टिप्लाइंग ट्रान्सपोज ज्यावेळेस मल्टिप्लाइंग ट्रान्सपोज होईल दुसऱ्या साईडला जाईल ते काय होणार डिव्हायडिंग मीन्स x इज इक्वल टू 21 हे मल्टिप्लायचे डिव्हाइड झाले तर x इज इक्वल टू 21. हे इथपर्यंत जरी ॲन्सर काढलं तरीही चालेल. अदरवाईज जर तुम्ही एक्सची व्हॅल्यू पॉईंटमध्ये काढली तरीही चालेल. x इज इक्वल टू 10.5 ही व्हॅल्यू येईल. ही व्हॅल्यू ही करेक्ट आहे, ही व्हॅल्यू ही करेक्ट आहे. नो एनी इश्यू. कम टू द इक्वेशन नंबर 5. 9x अपॉन 8 + 1 इज इक्वल टू 10. तर इथं सिम्पली पहा इथे +1 आहे इज इक्वल टू फर्स्ट 10 ॲज इट इज लिहू. व्हेन +1 ट्रान्सपोज इट बिकम -1. सो ह्याला -1ला ट्रान्सपोज करूया. -1 झाले. नाऊ 9x अपॉन 8 हे राहिलं. 10 - 1 हे आपलं 9 आलेलं आहे. येथे पहा हे 8 आहे. हे 8 काय आहे डिनॉमिनेटरला आहे म्हणजे डिव्हायडिंग आहे. आपल्याला माहीत आहे व्हेन डिव्हायडिंग ट्रान्सपोज इट बिकम मल्टिप्लाइंग तर 8 इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार आहे. येथे काय राहिला फक्त 9x विच इज इक्वल टू आता पहा 9 8 जा 72 ओके 9x. आता xला 9 काय आहे मल्टिप्लाइंग आहे. आपल्याला माहीत आहे व्हेन मल्टिप्लाइंग ट्रान्सपोज इट बिकम डिवायडिंग इज इक्वल टू 72 हे डिवायडेड बाय 9 इज इक्वल टू x. सो x इज इक्वल टू 9च्या टेबलमध्ये x हे 8 नंबरला येणार आहे. 9 8 जा 72. सो xची व्हॅल्यू येणार आहे x इज इक्वल टू 8. xची व्हॅल्यू काय येईल x इज इक्वल टू 8.